नमस्कार. बीडच्या लोणी घाटातील बिभीषणराव कदम यांच्या बैलांची अशी आश्चर्यजनक घटना पाहून तुमच्याही देखील अंगावरती काटा येईल. दररोजच्या प्रमाणे बिभीषणराव कदम आणि त्यांच्या पत्नी शेतामध्ये काम करत होत्या. शेतातील काम सुरू असताना विजेच्या कडकडाटासह अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. शेतकरी आणि त्याची पत्नी एका छोट्याशा झाडाखाली जाऊन बसली असता त्यांच्या अंगावरती एक वीज पडली आणि ते दोघेही देखील जमिनीवरती कोसळले. हे पाहून दूर उभा असणारा त्यांच्या राजा बैलाने त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडे येत हंबरड्या फोडू लागला. परंतु हा मुका प्राणी त्यांची मदत करणार तरी कशी? बेशुद्ध पडलेला त्याचा मालक आणि मालकीण पाहून त्याचेही देखील डोळ्यात पाणी आले. 2 तास बेशुद्ध पडल्याच्या नंतर पावसाचा वेग वाढला आणि पावसाचं पाणी शेतकऱ्याच्या अंगाला स्पर्श करू लागले. त्यानंतर शेतकऱ्याला कुठं अर्धी जाग आली आणि तो स्वतः गाडी बैलाचे चाक धरत गाडीमध्ये चढला आणि आपल्या पत्नीलाही उठवत त्याने गाडी बैलामध्ये घेतले आणि बैलाकडे बघत, "चल रे, आता मला घरी सोड," असं हळू आवाजात म्हटला. त्या राजा बैलाला त्यांचे शब्द तर काही कळाले नसते, परंतु त्याला भावना ही नक्कीच कळाली होती. तर चक्क त्या राजा बैलाने स्वतःच गुडघ्यावरती होत त्या गाडीचे जू आपल्या मानेवरती घेतले आणि गाडीला वरती उचलले. हे पाहून दूर उभ्या असलेल्या प्रधान बैलाने देखील धाव घेतली आणि तोही देखील दुसऱ्या बाजूने जुंपला. स्वतःच हे बैल जुंपले आणि चिखलात बसलेली बैलगाडी त्यांनी जवळपास 3.5 किलोमीटर खेचत घरापाशी नेऊन उभा केली.